सर, भोतेवाड संभाजीनगरवरून आपल्या कवितेचा विषय सांगून आपण सर कवितेला सुरुवात करायची आहे. सर्व कवींना रिक्वेस्ट आहे की त्यांनी आपला व्हिडिओ ऑन ठेवून कविता सादर करावी, कारण आपला हा जो प्रोग्राम आहे, हे जे कवी संमेलन आहे ते आपल्या YouTube चॅनलवर लाईव्ह चालू आहे. नागेश बोंतेवाड सर मला वाटतं जॉईन झालेले नाही आहे. पुढच्या कवींना घ्या. तेजस दादा, बहुतेक त्यांना नेटचा इश्यू आला त्यांना. पुढील कवी आहे, कवयित्री आहे संगीता रघाटाटे. हॅलो, हा, नाव परत अनाउन्स करा. नागेश सर जॉईन झाले का? नाही, नागेश सर नाही आहेत. पुढच्या कवींना अनाउन्स करा. सौ संगीता रघाटाटे. पुढील कवयित्री आहेत सौ. हॅलो हॅलो हा सर, तुमचा आवाज येतोय. तांबे सर, तुम्ही करा सुरुवात. रघाटाटे यांनी आपली कविता, जी आपली रचना आहे ती आता आपल्या समोर सादर करायची आहे. प्रथमतः तुम्ही आधी काय करा की आपली जी शीर्षक आहे ते आधी शीर्षक कवितेचं तुम्ही सांगा आणि त्यानंतर कवितेला सुरुवात करा. सर, त्या पण मॅम दिसत नाहीयेत जॉईन. पुढचे कवी घ्या. त्यानंतर आहेत बघा की ठाण्याहून दीपाली कांदळगावकर आहेत का? दीपाली मॅडम, माईक ऑन करा. हॅलो हॅलो, ऐकू येते? हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्ही कवितेचं शीर्षक हे आपण कवितेचं शीर्षक घेऊन तुम्ही आपल्या कवितेला सुरुवात करायची. मी सुरुवात करते. मी दीपाली प्रवीण ठाणे. मनी भाव ठेवा विठ्ठल भक्तीचा, मनी भाव ठेवा विठ्ठल भक्तीचा, ज्ञानी पंढरीचा पांडुरंग, हो ज्ञानी पंढरीचा पांडुरंग. भक्तदंग होती वारी विठ्ठलाची, भक्तदंग होती वारी विठ्ठलाची, देवदर्शनाची लागे ओढ, हो ज्ञानी पंढरीचा पांडुरंग. चालती पाऊले पंढरीची वाट, चालती पाऊले पंढरीची वाट, काय वर्णू थाट माऊलीचा, हो ज्ञानी पंढरीचा पांडुरंग. वारकरी जणू पांडुरंगमय, वारकरी जणू पांडुरंगमय, नामाचीच लय मधुमे, हो ज्ञानी पंढरीचा पांडुरंग. आषाढी कार्तिकी भक्तगण येती, आषाढी कार्तिकी भक्तगण येती, आनंदी नाचती प्रभू संगे, हो ज्ञानी पंढरीचा पांडुरंग. हरिनाममुखी भजन करूया, हरिनाममुखी भजन करूया, संसारी रमुया आनंदाने, हो ज्ञानी पंढरीचा पांडुरंग, हो ज्ञानी पंढरीचा पांडुरंग. जय विठ्ठल. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अभंगाचा दर्शविला भक्तीचा सार आणि आठवीला पंढरीच्या विठूचा आधार, अशा या उक्तीप्रमाणे तुमचा अभंग अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने सादरीकरण तुम्ही केलेला आहे. धन्यवाद. यानंतर आपण हरिदास कांबळे अंबरनाथहून आहेत का? हो आहे. हा, नमस्कार सर.
की आता तुमची जी नमस्कार. रचना आहे त्या रचनेचं प्रथमतः शीर्षक सांगा आणि कवितेला सुरुवात करायची आहे. कविता लिहिले पंढरी आषाढी वारी. सुरुवात करा सर. पंढरीत देव माझा मी पाहिला विठ्ठल, पंढरीत देव माझा मी पाहिला विठ्ठल, कठेवरी हात पायाखाली वीट, उभा पंढरी भक्तांसाठी धीट. आम्ही भाग्यवान संत ते मिळाले, आम्ही भाग्यवान संत हे मिळाले. ज्ञानदेव महती ज्ञानदेव लिहिती ग्रंथ, तुकाराम अभंग. वारी पंढरीची आषाढी कार्तिकी, भक्तजन सांगे महती माझ्या पंढरीची. टाळांचा गजर मृदुंगांचा विठ्ठल नाम, टाळांचा गजर मृदुंगाचा विठ्ठल नाम. न पाहिले जाते कोणाचे नाव, येथे सर्वच धर्म समभाव. माऊली गाते गवळण कृष्णाची, माऊली गाते गवळण कृष्णाची. आठवण त्यात गोपाल काल्यांची, आठवण त्यात गोपाल काल्याची. गावोगावी दिंडी निघते, गावोगावी दिंडी निघते. अभंग गाती चोखा मेळ्यांची. चिखल तुडवीत वाट सरते, अशीच हळूवार माझ्या पंढरीची. चिखल तुडवीत वाट सरते, अशीच हळूवार माझ्या पंढरीची. भक्तजनांनी भरते पंढरी, म्हणून पंढरीत देव माझा मी पाहिला विठ्ठल, कठेवरी हात पायाखाली वीट. थँक्यू. माईक चालू करा. हा सर. माईक चालू करा. माईक. हो हो. पटविली कवितेतून पंढरीची वाट उमास मिळो सदा विठूची साथ. अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीची कविता आपली सादर केलेली आहे. धन्यवाद सर. त्यानंतर आपल्या समोर छाया उंबरजकर सोलापूरहून आपली रचना सादर करतायत. आलेत का? छाया उंबरजकर. जॉईन नाही झालाय. उपस्थित नाहीत ना? त्यानंतर अनंत भोईर. अनंत भोईर ठाकुर्ली पूर्व आहेत का? अनंत भोईर. हा आहेत. अनंत भोईर सर, तुमचं माईक ऑन करा आणि तुम्ही कविता सादर करू शकता. पुढचे कवी घ्या सर. अस्मिता सावंत उल्हासनगरहून, त्यांनी आपली कविता सादर करायची आहे. आहेत का? अस्मिता सावंत. अस्मिता सावंत नाहीत सर, त्यांच्याऐवजी प्रज्ञा देशपांडे म्हणून आहेत. असतील तर त्यांची आपण कविता घेऊ. ओके ओके ठीक आहे, काय हरकत नाही. प्रज्ञा मॅडम आहात का? हॅलो, प्रज्ञा देशपांडे मॅडम. नाही आहेत. नेक्स्ट कवी घ्या. नाही बहुतेक सर. पुढची कवी घेऊ आपण. हा घ्या की सर. त्यानंतरचे कवी आहेत, कवयित्री आहेत. हा घेतोय सर. हॅलो. या नंतरच्या कवयित्री आहेत शीतल उद्धव गरुड परभणीहून. आहेत का? जॉईन झालेले आहेत का ते आपल्याला? येस सर. आहेत. हा नमस्कार मॅडम. नमस्कार सर. तुम्ही आपली रचना रचनेचं शीर्षक द्या आणि कवितेला सुरुवात करायला काही हरकत नाही. ते नाव एकदा येऊन गेलं. ठीक आहे सर. सुरू करू का सर? माझं नाव शीतल उद्धव गरुड, मी मटकरा ताजी परभणी इथून आहे. विषय आहे पंढरीची आषाढी वारी. आणि मी माझ्या कवितेमध्ये एक असा वारकरी रेखाटला आहे जो नेहमी वारीला जायचं विचार करतो, पण काही ना कारणास्तव त्याच्या वारीला जाणं राहून जाते. तर मी शीर्षक दिलेला आहे आस वारीची.
कवितेला सुरुवात करते. पांडुरंगा वारीला तुझ्या यायचं होतं, पांडुरंगा वारीला तुझ्या यायचं होतं, ते सावळं स्वरूप डोळे भरून पाहायचं होतं. घालमेल मनीची नेहमीच असते, घालमेल मनीची नेहमीच असते, वाटते कधी एकदा पंढरीची वाट दिसते. विटेवरी आहेस म्हणे 28 युगापासून उभा, विटेवरी आहेस म्हणे 28 युगापासून उभा, बाजूला वाहते म्हणे माय चंद्रभागा. देवा देवा यंदा काय तो बेत आखला होता, देवा यंदा काय तो बेत आखला होता, तुझ्या वारीला यायचा छंद बघ धरला होता. पडशी ही बांधली होती रे कर्मांची, पडशी ही बांधली रे, पडशी ही बांधली होती रे कर्मांची, आस लागली होती तुझ्या दर्शनाची. पडशीतलं एक कर्म काय की सुटलं, पडशीतलं एक कर्म काय की सुटलं, पांडुरंगा वारीला येणं यंदाही हुकलं, पांडुरंगा वारीला येणं यंदाही हुकलं. संसाराचा हा व्याप सारा, संसाराचा हा व्याप सारा, मला आलाय रे लय कंटाळा. कधीतरी माझंही दैव खुलव, कधीतरी माझंही दैव खुलव, आणि मृत्यूपूर्वी एकदा तरी पंढरीला बोलव, मृत्यूपूर्वी एकदा तरी पंढरीला बोलव. धन्यवाद सर. तांबवे सर माईक बंद करा की. आनंद भोईर सर पण जॉईन झालेत, त्यांचं नाव अनाऊन्स करा. तेजस सर करा तुम्ही. ठीक आहे. आनंद सर झालेत का? हो झाले सर. ओके ओके. तर घ्या सर, यानंतरची आनंद सरांची रचना कविता घ्या. अनंत भोईर सर करतील. ठाकूर लिहून ते आहेत. आनंदी नंदन या नावाने ते लेखन करतात आणि त्यांच्या कवितेचा विषय अवघी पंढरपूर नगरी यावरती ती कविता सादर करणार आहेत. आनंद सर, आपण चालू करू शकताय. आनंद सर, पुढचे कवी घ्या पुढचे. ठीक आहे ठीक आहे. यानंतरचे कवी आहेत सुभाष कळसे सर. वाईवरून आहेत ते सुभाष कळसे सर. आहेत का सुभाष सर? ओके ओके, आहेत आहेत. तर चालेल, आपण आपल्या रचनेला सुरुवात करू शकता सर. रामकृष्ण हरी सर्वांना. रामकृष्ण हरी सर. मी सुभाष कळसे, वाई, जिल्हा सातारा. मी रिटायर्ड शिक्षक आहे. प्रतिबंध मुलांच्या शाळेत 30 वर्ष काम केलेलं. माझ्या कवितेचं शीर्षक आहे वारी. वारी निघाली पंढरीला, ऊन वारा पाऊस झेलत. वारी निघाली पंढरीला, ऊन वारा पाऊस झेलत. बंधुभाव एकोपा आणि माणुसकीचा संदेश दे. विठ्ठल नामाचा गजर करीत निघाले सारे वारकरी. विठ्ठल नामाचा गजर करीत निघाले सारे वारकरी. जात पात देव धर्म यांचा भेद कोण ना करी. भक्ती, पर्यावरण, स्वच्छता आणि शिस्त. भक्ती, पर्यावरण, स्वच्छता आणि शिस्त. संतांच्या शिकवणुकीवर असते यांची भिस्त. नाही धावपळ नाही गोंधळ, शिस्तीत वारी चाले. नाही धावपळ नाही गोंधळ, शिस्तीत वारी चाले. भजन कीर्तन टाळांच्या गजरात तल्लीन सारे झाले. नसते पंचपक्वान्न, असतो साधाच आहार जेवायला. नसते पंचपक्वान्न, असतो साधाच आहार जेवायला. पायी चालले पंढरीला, नसते वाहन दिमतीला. आदर्श घ्यावा वारकऱ्यांचा आपण सर्वांनी. आदर्श घेऊया वारकऱ्यांचा आपण सर्वांनी. स्वार्थ विसरून वाट चालावी हा धडा दिला त्यांनी. सामूहिक जीवनातून आनंद घेऊ हा संदेश दिला त्यांनी. सामूहिक जीवनातून आनंद घेऊ हा संदेश दिला त्यांनी. पायी चालून आरोग्य सांभाळू हा संदेश दिला त्यांनी. लोक चळवळत झाली वारी, संदेश देते एकतेचा. लोक चळवळत झाली वारी, संदेश देते एकतेचा.
अंधश्रद्धा कर्मकांडे टाळा हा उपदेश असे संतांचा. अंधश्रद्धा कर्मकांडे टाळा हा उपदेश असे संतांचा. धन्यवाद. धन्यवाद सर. खूपच छान रचना. अगदी आपण संतांचा उपदेश आपल्या काव्यातून मांडला. खूपच छान सर. यानंतरची कविता सादर करण्यासाठी येत आहे आकाश कांबळे कोल्हापूरहून. आकाश कांबळे आनंद सर. भोईर सर. आनंद हा. भोईर सर का? आलेत का आनंद आनंद सर? भोईर सर. हो हो जॉईन होतात. मला वाटतं त्यांच्या तिथे काही नेटचा प्रॉब्लेम येतोय की काय समजत नाहीये. अनंत भोईर सर. अच्छा अच्छा अच्छा. अनंत सर. ठीक आहे आकाश सर तुम्ही चालू करा. ठीक आहे चालेल. आपण आकाश सरांची रचना ओके. ऐकू. आकाश सर आपण चालू करू ओके. शकतो. हो नमस्कार, मी आकाश कांबळे, राहणार वाघापूर, जिल्हा कोल्हापूरमधून बोलतोय. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पंढरीची वारी आणि वारी कवितेचं नाव आहे. पांडुरंगा सजवण्या तुझ्या वारीचा सोहळा, पांडुरंगा सजवण्या तुझ्या वारीचा सोहळा, बघ कसा मेघराजा वेडावला, शिंपून सडा पाण्याचा, शालू हिरवा सह्याद्री त्याने सविला, घालून मंडप पाना फुलांचा, घालून मंडप पाना फुलांचा, रस्ता अन रस्ता तुझ्या वारीसाठी सजवला, याची देहा याची डोळा पाहुणी तुझ्या वारीचा सोहळा, याची देहा याची डोळा पाहुणी तुझ्या वारीचा सोहळा, बा विठ्ठला लागला मनी तुझ्या भक्तीचा ध्यास नारा, बा विठ्ठला लागला तुझ्या बा विठ्ठला लागला मनी तुझ्या भक्तीचा ध्यानारा, काय सांगावं तुझ्या वारीचा कौतुक सोहळा, भट्टला काय सांगावा तुझ्या वारीचा कौतुक सोहळा, इथं ना गरीब ना श्रीमंत प्रत्येक एक होतो तुझ्या चरणी लीन, बा विठ्ठला तुझ्या चरणी ठेवून मस्तक, बा विठ्ठला तुझ्या चरणी ठेवून मस्तक, व्हावे या जीवनाचे सार्थक, व्हावे या जीवनाचे सार्थक. थँक्यू सर. वा वा छान सर. अगदी आपण या अखंड वारीचा कौतुक सोहळा आपल्या रचनेतून सादर केलात. खूपच छान. सोबत पावसाळ्याचे वर्णन आपल्या कवितेतून दिसून आले. खूप छान सर. थँक्यू सर. ओके ओके. यानंतरची कविता सादर करण्यासाठी येत आहेत सचिन मस्कर सर. नमस्कार. आवाज नमस्ते येतोय? सर. आपण हो येतोय सर. आपण आपल्या कवितेचा नमस्कार, विषय सांगून कवितेस सुरुवात करावी. नमस्कार, मी सचिन रामचंद्र मस्कर, राहणार कोपरखेडा नवी मुंबई. माझ्या कवितेचे शीर्षक आहे रामकृष्ण हरी. कविता सुरू करतो. विचारांच्या अस्थिरतेला देऊया नामाची पायरी, विचारांच्या अस्थिरतेला देऊया नामाची पायरी, तान तराव विसराया बोलूया रामकृष्ण हरी, तान तना विसराया बोलूया रामकृष्ण हरी, दुष्कर्माच्या वाटेवरती झंकारू सत्वाच्या लहरी, दुष्कर्माच्या वाटेवरती झंकारू सत्वाच्या लहरी, सत्कर्माची वाट धराया बोलूया रामकृष्ण हरी, सत्कर्माची वाट धराया बोलूया रामकृष्ण हरी, नकारात्मकतेला सोडून गुंफूया सकारात्मकता उरी, नकारात्मकतेला सोडून गुंफूया सकारात्मकता उरी, सुखद भावनेत वावराया बोलूया रामकृष्ण हरी, सुखद भावनेत वावराया बोलूया रामकृष्ण हरी. धन्यवाद. वा वा सर. अगदीच रामकृष्ण हरी या मंत्र जपाचा संदेश आपण आपल्या कवितेतून दिला. रामकृष्ण हरी या मंत्रातली ऊर्जा आपल्या कवितेतून दिसून आली सर. खूपच छान धन्यवाद. रचना सर. धन्यवाद. यानंतर कविता सादर करण्यासाठी सरोजिनी धनुर मॅडम बेंगलोरहून. सरोजिनी मॅडम उपस्थित आहेत का बघा सर? आहे 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 आहेत 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 आहेत. आहे. हा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे नाद एकची विठ्ठल. वारीचाच विषय मी घेतला आहे. तर नाद एकची विठ्ठल ही कविता मी आता वाचून दाखवणार आहे. मनी विठ्ठलाचा नाद ध्यास एकची मजला, मनी विठ्ठलाचा नाद ध्यास एकची मजला, पांडुरंग पांडुरंग नाद श्रीहरी गाजला, पांडुरंग पांडुरंग नाद श्रीहरी गाजला, निरंतर आठवते अंतरंगी तुझी मूर्ती, निरंतर आठवते अंतरंगी तुझी मूर्ती,
माऊलीच्या आधाराची विश्वातच असे कीर्ती, माऊलीच्या आधाराची विश्वातच असे कीर्ती. नाही केली कधी वारी, नाही केली कधी वारी, आली नाही कधी दारी, नाही केली कधी वारी, आले नाही कधी दारी. गोडी तव भंगाची लागली बघ भारी, गोडी तव भंगाची लागली बघ भारी. आळवते तुझ विठू, आळविते तुझ विठू, अभंगात होते दंग, आळविते तुझ विठू, अभंगात होते दंग. ध्यानी मनी तू असता नको मज दुजा संग, ध्यानी मनी तू असता नको मज दुजा संग. विसावला जीव आता, विसावला जीव आता, तुझ्या गोड भंगात, विसावला जीव आता, तुझ्या गोड भंगात. सखा हरी विठ्ठलाच्या आठवात दिन रात, सखा हरी विठ्ठलाच्या आठवात दिन रात. धन्यवाद खूपच छान मॅडम. रचना मॅडम, आपल्या एकदम मंजूळ आवाजामध्ये खूप छान रचना झाली मॅडम. थँक्यू व्हेरी मच. मला तुम्ही संधी दिली, त्यामुळं म्हणजे परत काय होतं की उत्साह वाढतो माणसाला, की या वयात मी म्हणू का नको वगैरे असं काही होत नाही मग. नाही नाही, खूपच खूपच नाही, छान तुम्ही मॅडम रचना. मॅडम ज्येष्ठ आहात, ह्या तुमच्याकडनं आम्ही शिकायला पाहिजे. नाही नाही, तुमच्या सर्वांचे खूप अभिनंदन आणि कौतुक, आणि मला संधी दिल्याबद्दल परत एकदा मी तुमचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. यानंतरचे आपले कवयित्री आहेत वंशकांता संजय काळे, नागपूरहून. उपस्थित आहेत का? हो हो. नमस्कार, मी वंशकांता संजय काळे, नागपूरहून. माझ्या कवितेचं शीर्षक आहे यंदा माझी नाही रे वारी. ही कविता थोडी वेगळी आहे. याची थोडी इतक्यात प्रस्तावना मांडतो, कारण की प्रस्तावना मांडल्याशिवाय कविता समजणार नाही. तर एक वारकरी असतो जो प्रत्येक वर्षी वारी करत असतो, आणि या वर्षी त्याच्या घरातल्या प्रत्येकाला देशातल्या भीषण घटनात उद्ध्वस्त झालेलं असतं. जम्मू काश्मीर मधील पहलगामच्या दहशतवादी हमल्यात त्याचा मुलगा आणि सून मरण पावलेली असते. अहमदाबादच्या विमानतळाच्या आत्मघाती हल्ल्यात त्याची मुलगी जात असते. केदारनाथ मध्ये त्याची बायको, आणि बँगलोर मध्ये RCBच्या रॅली चेंगराचेंगरीत त्याचा लाडका नातूही मरण पावत असतो. सो या एकामागून एक झालेल्या घटनांनी त्याचं मनच नव्हे श्रद्धाही हादरत असते, आणि विश्वासही डगमळीत होतो. पण या वेदनातून तो विठ्ठलाशी प्रश्नांची रांग उभी करतो. विठ्ठल काहीच न बोलता शेवटी हळूवार उत्तर देतो, आणि पुन्हा एक आशेचा किरण त्याच्या मनात जागवतो. ही कविता दुःख, श्रद्धा, मन, प्रश्न आणि उत्तर यांचं एक भावनिक मिलन आहे. आणि माझी कविता अशी आहे की माझी नाही रे वारी यंदा, आता मनात उरली नाही आनंदाची मंदा. वर्षानुवर्षी आलो तुझ्या पायी, पण यंदा नाही. पाहिलंच ना पहलगामात, माझा पोरगानी सून गेली हातात हात. ती म्हणायची बापा पंढरीला जाऊ, आता तिचं हसूच कायमचं हरवून गेलं, मी तरी कसा पाहू. अहमदाबादच्या त्या विमानात माझी मुलगी गेली आकाशाच्या तुकड्यात. ती हसून म्हणायची विठ्ठल माझा सोबती, तिचं श्वास गेलं, आता राहिला फक्त एक ओळ असोशी. केदारनाथच्या त्या धुक्यात बायको गेली देवाच्या छायेत माझ्या डोळ्यापुढं मात. ती म्हणायची तू चाल वारी, मी सांभाळीन घर, आता घरात आहे एकटेपणाचं 100. आणि नातू गोडासा माझा जीव बँगलोरच्या गोंगाटात गेलं त्याचं श्वासाचं पिऊ. RCBची रॅली आणि एकच नंतर आपल्या पुढच्या कवयित्री आहेत नंदा कोकाटे. उपस्थित आहेत का मॅडम? नंदा कोकाटे. नमस्कार, मी ठाणे येथून सौ नंदा कोकाटे. राजर्षी शाहू महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून मी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे करी रयतेच्या हृदयी राज. थोर राजर्षी शाहू महाराज करी रयतेच्या हृदयी राज. शिक्षण क्षेत्री केली प्रचंड क्रांती.
नष्ट केल्या स्पृश्य अस्पृश्य भिंती. स्त्री शिक्षणास दिली बढती, केली अनेकविध शाळांची निर्मिती. थोर राजर्षी शाहू महाराज करी रयतेच्या हृदयीराज. अस्पृश्यांना दिला मानवाधिकार, फुले केले सार्वजनिक ठिकाणांचे द्वार. पुनर्विवाहाचा दिला विधवांना आधार, कायद्याने मोडला देवदासी कुळाचार. थोर राजर्षी शाहू महाराज करी रयतेच्या हृदयीराज. विविध उपक्रम केले यशस्वी, कैक संस्थांचे प्रणेते महान तपस्वी. शेतकऱ्यांचे बनले कैवारी, सहकार उद्योग क्षेत्री केली मुसाफिरी. थोर राजर्षी शाहू महाराज करी रयतेच्या हृदयीराज. सहकार्यातून उभारली सत्यशोधक चळवळ, सामाजिक सर्वांगीण विकासाप्रती तळमळ. लोककला कुस्तीला दिले बळ, आर्थिक मदतीतून केला स्वातंत्र्य लढा प्रबळ. थोर राजर्षी शाहू महाराज करी रयतेच्या हृदयीराज. लढले अन्यायाविरुद्ध केले रयतेचे रक्षण, समाजकंटक उठले जीवावर करण्या भक्षण. सारे प्रयत्न शत्रूंचे झाले विफल, रयतेच्या प्रेमाने तारिले झाले सफल. थोर राजर्षी शाहू महाराज करी रयतेच्या हृदयीराज. करी रयतेच्या हृदयीराज. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. बलुदंड ज्याचे बाहू ऐसा राजर्षी शाहू. चांगल्या पद्धतीचं मॅडम उत्कृष्ट सादरीकरण केलेलं आहे. धन्यवाद सर. त्यानंतर आपल्या पुढच्या कवयित्री आहेत रसिका आनंद शाळीग्राम पुण्याहून. आहेत का उपस्थित? येस आहे. हा मॅडम, नमस्कार मॅडम. तुम्ही आपली कविता जी आहे ते सादरीकरण करायला काय हरकत नाही. येस नमस्कार. मी काव्य रसिका सौ रसिका आनंद शाळीग्राम पुणे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पंढरीची वारी आणि माझ्या कवितेचं नाव आहे कल्पतरू. माझी विठ्ठल माऊली माझे आहे श्रद्धास्थान, माझी विठ्ठल माऊली माझे आहे श्रद्धास्थान. भक्त गण रक्षणार्थ कल्पतरूच्या समान, भक्त गण रक्षणार्थ कल्पतरूच्या समान. वारकरी पायी चाले घोष टाळ मृदुंगाचा, वारकरी पायी चाले घोष टाळ मृदुंगाचा. पंढरपुरी प्रकटला भक्तरंग विठ्ठलाचा, पंढरपुरी प्रकटला भक्तरंग विठ्ठलाचा. विठू उभा विटेवरी कर ठेवी कटावरी, विठू उभा विटेवरी कर ठेवी कटावरी. भक्तगण सान थोर पंढरीची वारी करी, भक्तगण सान थोर पंढरीची वारी करी. विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकरी आनंदात, विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकरी आनंदात. दर्शनाची ठेवी आस मन मोहरून जात, दर्शनाची ठेवी आस मन मोहरून जात. चंद्रभागेच्या तीराला रंगे आषाढी सोहळा, चंद्रभागेच्या तीराला रंगे आषाढी सोहळा. रूप पहाया विठूचे भक्त जन होती गोळा, रूप पहाया विठूचे भक्त जन होती गोळा. धन्य होती वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाने, धन्य होती वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाने. कृतार्थ मी झालो देवा पुन्हा भेटेन नव्याने, कृतार्थ मी झालो देवा पुन्हा भेटेन नव्याने. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. विठुरायाची वारी जिथं नाद घोष करी नरनारी, या पद्धतीनं चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट सादरीकरण मॅडम केलेलं आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर कोल्हापूरचे कवी आहेत सागर कोळी. सागर कोळी सर, तुम्ही आपली कविता सादरीकरण करायला काही हरकत नाही. प्रथमतः तुमच्या कवितेचं शीर्षक सांगा आणि कवितेला सुरुवात करा. उपस्थित आहेत का? सागर कोळी सर नाही. बहुतेक उपस्थित नाहीत ते. अनंत भोईर सर उपस्थित आहेत. हो, अनंत भोईर सर उपस्थित आहेत. अनंत भोईर सर उपस्थित आहेत. त्यांचं नाव अनाउन्स करा. हा घ्या की सर. आनंद सर, आपण आपली रचना सादर करावी सर.
आनंद सर. जॉईन आहेत बहुतेक, पण त्यांचा आवाज येत नाही आहे का? आता just त्यांचा कॅमेरा पण ऑन होता, ते ऑनलाईन हो, दिसत कॅमेरा पण ऑन होता. प्रज्ञा ऑनलाईन दिसतायत ते अजून. आनंद सर तेजस तुमचा सर. माईक हो सर. तेजस सर, अजून कोण राहिलंय का बघा? अजून संगीता मॅडम एक होत्या. हा. हो. संगीता रगाटाटे वर्धा मी राहिलेली आहे. हो. ओके ओके ओके. आपण आता संगीता मॅडमांची कविता ऐकूया. तर यानंतर संगीता मॅडम आहेत वर्ध्याहून, त्या आपली रचना सादर करतील. नमस्कार सर्वांना. मी सौ संगीता चंद्रशेखर रगाटाटे वर्धा. मी आपल्या आताचा जो विषय आहे विठ्ठलदास कवितेविषयी सांगते. माझ्या कवितेचं नाव आहे विठ्ठलदास. एक कुर्मदास नावाचा एक लोळा पांगळा म्हणजे दिव्यांग व्यक्ती होता आणि दिव्यांग असून तो विठ्ठलाच्या भक्तीमध्ये लीन झालेला होता. त्याच्या या ठिकाणी भानुदासाचं एक हे होतं, प्रवचन होतं आणि त्यांनी सांगितलं की सगळेजण वारीला चालले, मला पण न्या. त्यांनी होकार दर्शवला, परंतु पांगळा असल्यामुळे त्याला न्यायचं कसं दिव्यांग व्यक्तीला, म्हणून त्याला न सांगताच ते भानुदास त्या वारीमध्ये निघून गेले. याला जेव्हा कळलं तेव्हा हा भानुदास कुर्मदास त्या ठिकाणी वारीमध्ये निघाला आणि तो लोटांगण घालू 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 त्या वारीमध्ये म्हणजे जायचा, समोरच जायचं समोरच्या ठिकाणाला. आणि त्या वारकरीमध्ये जेवढे वारकरी होते त्यांच्या जेवणाची वगैरे तजवीज करायचा. असं करता करता तो विठ्ठलाच्या त्या वारीमध्ये सामील झाला आणि शेवटी विठ्ठलाचा म्हणजे अलीकडच्याच मुक्कामी म्हणजे पंढरपूरला न पोचता त्याचा देहांत झाला. अशा प्रकारचं माझ्या वाचनामध्ये कुर्मदासाचं आलं आणि ते वाचन झाल्यानंतर मला ही कविता सुचली आणि ती अभंग तो आपल्यासमोर सादर करीत आहे. विठ्ठलदास. असाही एक दास आपल्या विठ्ठलाचा आहे. विठ्ठलाचा दास विठ्ठलाची आस, विठ्ठलाचा दास विठ्ठलाची आस, लुळा पांगळास कुर्मदास, लुळा पांगळास कुर्मदास. मणी पांडुरंगा वैष्णवांचा मेला, मणी पांडुरंगा वैष्णवांचा मेला, कीर्तनी रमला भानुदास, कीर्तनी रमला भानुदास. म्हणे पंढरीला म्हणे पंढरीला वारीत ने, होकार दर्शवी भानुदास, होकार दर्शवी भानुदास. कराया वारी लोटांगण घेऊनी, कराया वारी लोटांगण घेऊनी, कायाजी जवूनी पंढरीची. वारकऱ्या करी तद बीज न्यारी, वारकऱ्या करी तद बीज न्यारी, नाही तममोळी जीवाची, नाही तममोळी जीवाची. ऐसा अपूर्वाची विठ्ठला भक्त, ऐसा अपूर्वाची विठ्ठल भक्त, स्मरे सदोदित कुर्मदास, स्मरे सदोदित कुर्मदास. आपल्या या कोल्हापूरच्या ऑनलाईन संमेलनामध्ये आपण जी मला या ठिकाणी कविता सादरीकरणाची संधी दिली त्याबद्दल आपले सर्वांचे आभारी.
धन्यवाद मॅडम. नमस्कार. संगीता मॅडमांनी आपल्या या वाचनामध्ये आलेल्या भानुदास यांच्यावरती केलेली रचना अगदी सुंदर होती. आपल्या गोड आवाजामध्ये त्यांनी ही रचना सादर केली. धन्यवाद मॅडम. यानंतर असं कोणी आहे का आपल्या समूहामध्ये तेज अजून सर. हा मॅडम. हॅलो. तेज सर, हॅलो. आपल्याला सातारवरून सुरेखा कुलकर्णी ह्या जॉईन झाल्या ओके ओके. आहेत. तर त्यांना आपण संधी द्यावी कविता सादर करण्याची. सुरेखा हो हो कुलकर्णी नक्की मॅडम नक्की. आहेत का? हॅलो. हॅलो, कुलकर्णी मॅडम. नमस्कार. हा नमस्ते मॅडम. आपण आपली रचना मी सादर करावी मॅडम. सुरेखा कुलकर्णी, सातारा. माझं नुकतंच नंदाची पिया नावाचा काव्यसंग्रह आपल्या सण उत्सवावर आधारित असा प्रकाशित झालाय. आणि आत्ता मी जी कविता सादर करते त्याचं शीर्षक आहे आषाढाचे दिवस. आले आषाढाचे दिस, आम्हा आठवे कालिदास. त्याने मेघा केले दूत, आले भरून आभाळात. कृषीवला झाला हर्ष, केली पेरणी शेतात. सरीवर सरी येती, कोंब फुलारे मातीत. आली आषाढीची वारी, पंढरीची लागे आस. टाळ मृदुंग घोषात, चालू विठ्ठल दर्शनास. घर संसार सारला, सारा पांडुरंगा पायी. भजनात होऊ दंग, बोला विठ्ठल रखुमाई. भावभक्तीने पूजून करू वंदन माऊलीला. मागू मागणे देवास, धनधान्य मिळो वर्षाला. माय बाप गुरु सारे, पूजनीय हो असती. त्यांना नमन करुनी, आता सार्थकी श्रम होती. असा आषाढ महिमा, देई सरींचा गारवा. झाडे तरारून येती, शालू धरेचा हिरवा. शालू धरेचा हिरवा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. फारच छान रचना होती. कुलकर्णी मॅडमांनी ही रचना सादर केली. धन्यवाद मॅडम. आपण मला या ठिकाणी ऐत्या वेळेला ही संधी दिली याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तेजस यानंतर सर, मला वाटते अजून हा तेजस सर, एक आता जी घटना घडली त्या मुलीला निर्दयी बापाने जी हत्या केली त्यावर आधारित कविता आहे. तुम्ही जर म्हणाल तर मी सादर करेल. हॅलो. एक मिनिट मॅडम. अजून आपण कोण राहिले का बघू. हा हॅलो. तेजस सर, जयराम मांजरे पाटील, नवी मुंबई. अच्छा अच्छा. आपण पहिला जे राहिलेले आहेत ना अजून त्यांची आपण रचना आधी घेऊ. संगीता मॅडम, ऍक्च्युली कवी भरपूर आहेत आणि वेळ पण खूप झालेला आहे. तर हो ज्या हो त्यामुळे आधी आपण आपल्याला करायचं आहे ते संपवून घेऊ. नेक्स्ट टाइम ज्यावेळी पण आपलं कवी संमेलन असेल त्या विषयाला अनुसरून आपण नक्की घेऊ त्यावेळी. ठीक आहे ठीक आहे. तर यानंतर कोण आहे म्हटलं अजून राहिलेला आहे. जयराम मांजरे पाटील. ओके ओके. जयराम सर आहेत. प्रज्ञा मॅडम आहेत. प्रज्ञा मॅडम आपली कविता सादर करतील, त्याच्यानंतर जयराम सर करतील. ओके. ठीक आहे चालेल. प्रज्ञा मॅडम आहात का? हो हो आहे आहे. ठीक आहे चालेल मी चालेल मॅडम. पंढरीची वारी या विषयावर सादर करणार आहे. हो चालेल. आपण सुरुवात करू मी शकता मॅडम. सातारला आले होते संमेलनाला. खूप छान. अच्छा अच्छा. हा. पल्प ग्रुपवर मिळाला मेसेज अगदी 5 वाजता वगैरे, मग जॉईन झाली. बर, माझ्या कवितेचं नाव आहे विठुमय भासे दृष्टी. म्हणजे एक वारकरीण की आपल्या लहान लहान मुलांना घेऊन वारी करते. म्हणजे असा संसाराला न बघता, म्हणजे माझं इतकी लहान मुलं आहेत पण तरी सुद्धा तिची ओढ खूप आहे भेटायची विठ्ठलाला. अशी तिची भावना काय आहे मग ते मी व्यक्त करते. विठुमय भासे दृष्टी. चंद्रभागे तीरी उभा,
युगे युगे भक्तासाठी जसा सूर्य असे नभा निशा उजळण्यासाठी नाही कधी थकलासे संकटात धावण्याला आम्हा लेकरांची माया तुला गे पंढरी राया आम्हा लेकरांची माया तुला गे पंढरी राया अष्टगंध बुक्का नाम वारकरी सज लागे अष्टगंध बुक्का नाम वारकरी सज लागे आनंदात थोर सान नाम रंगी रंग लागे आनंदात थोर सान नाम रंगी रंग लागे तुळशी घेऊन या डोई तुळशी घेऊन या डोई तान्हा झुले कडेवरी तान्हा झुले कडेवरी काटारू ते पाया तरी वारी कारी पंढरीची फिकीर नाही संसारी पाठ राखा माझा हरी एकादशी घडे खरी निर्मळता हो अंतरी एकादशी घडे खरी निर्मळता हो अंतरी देह भान हरपले आस लागे दर्शनाची डोईवरी कडेवरी विठू माया भासे दृष्टी डोईवरी कडेवरी विठू माया भासे दृष्टी धन्यवाद. धन्यवाद मला मॅडम. कविता सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. अगदी वारीचा प्रवास करणाऱ्या माऊलीचं वर्णन आपण या कवितेतून छान रीतीने एकदम सादर केलं आपल्या गोड आवाजामध्ये. धन्यवाद मॅडम. यानंतर राजाराम सर आपली कविता सादर करतील. जयराम मांजरे पाटील, नवी मुंबई. हो सॉरी जयराम सर आपली कविता सादर करतील. हो सर. जयराम सर आपण चालू करावी. राजश्री ऑनलाईन कवी संमेलन. सर्वप्रथम लीनाताई आणि किरण सरांना नमस्कार. 4 दिवसापूर्वीच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. त्यानिमित्ताने मी माझी योग संजीवनी कविता सादर करतो. शरीर सशक्त आरोग्याचे फळ निश्चितच बळ देई योगा. पहाटे उठोनी श्वास अंतर्यामी करो प्राणायामी नित्य नेम. उत्साह वाढवी योगाचे शरीर मन हे मंदिर नित भासे. योग संजीवनी देई आत्मबल होई सफल आयुष्याचे. ध्यान करोनिया निरामय व्हावे रोग पळवावे शरीराचे. करू नित्य नेम आता प्राणायाम निश्चयाशी ठाम राहू सदा. घेऊया शपथ रोग पळून या लावून मिळून या योगा अभ्यास. योग शिक्षक असल्यामुळं योगावर आधारित आज कविता सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि कोल्हापूरच्या पैलवानांना धन्यवाद देतो. खूप छान सादरीकरण आणि आज खूप छान काव्य संमेलन आज आयोजित केलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद सर. आपण एक वेगळा विषय निवडून आपल्या या विषयातून योगाचं महत्व प्रकट केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आनंद सर. अनंत भोईर सर आहात का? किंवा आणखी कोणी राहिलंय का कविता सादर करण्याचं? दिलीप सर राहिलेत शेवटचे. तर त्यांना आपण संधी देऊया. दिलीप सर आपण आपली रचना सादर करावी. हा येतोय सर येतोय ना. माझे नाव दिलीप जाधव. पालघर जिल्ह्यामधून आहे दिलीप. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सर छत्रपती शाहू महाराज जयंती. 26 जून 1874 रोजी नव्या युगाचा प्रारंभ झाला. 26 जून 1874 रोजी नव्या युगाचा प्रारंभ झाला. महान ज्ञानाचा क्रांतीसूर्य कोहिनूर जन्माला आला. जुन्या रूढी परंपरा अंधश्रद्धांचा नायनाट केला. नायनाट केला. तळागाळात असलेल्या समाजाचा उद्धार केला. समता स्वातंत्र्य व बंधुता यांची बीजे रोवून गेला. बहुजनांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून गेला. दीन दुबळ्यांना समाजात मानाचे स्थान देऊन गेला.
प्रत्येकाला ताठ मानेने जगण्याचा अधिकार देऊन गेला. त्यांच्या कार्याचा संपूर्ण जगामध्ये जय जयकार झाला. असा उद्धार करता महासागर दुसरा कोणीच नाही झाला. असा उद्धाराचा महासागर दुसरा कोणीच नाही झाला. समाजात निर्भीडपणे जगण्याचे सामर्थ्य देऊन गेला. प्रत्येकाच्या हृदयात प्रेमाचे कायमचे स्थान निर्माण करून गेला. प्रत्येकाच्या हृदयात प्रेमाचे कायमचे स्थान निर्माण करून गेला. धन्यवाद. धन्यवाद सर. शाहू माझा अगदी लोककल्याणकारी राजा अशा पंक्तीप्रमाणे आपण शाहू महाराजांचं वर्णन आपल्या रचनेतून सादर केलं सर. अतिशय छान रचना होती सर. यानंतर आनंद सर. हो आहे मी. हा सर. हो सर, नक्कीच आपण आपली रचना सादर करावी सर. माझं नाव अनंत धर्मा भोईर. मी ठाकुर्लीवरून बोलतोय, कल्याणमधून. मी सादर करणार असणाऱ्या कवितेचं नाव आहे अवघी पंढरपूर नगरी. अवघी 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 पंढरपूर नगरी, माऊलीमय होऊन जाई, माऊलीमय होऊन जाई. अवघी 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 पंढरपूर नगरी, माऊलीमय होऊन जाई, माऊलीमय होऊन जाई. आषाढी कार्तिकी एकादशीला भाविक येती दर्शनाला, आषाढी कार्तिकी एकादशीला भाविक येती दर्शनाला. माऊली माऊली म्हणत म्हणत, माऊली माऊली म्हणत म्हणत, धरती 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 एकमेकाचे पाय, माऊलीमय होऊन जाय. अवघी अवघी पंढरपूर नगरी, माऊलीमय होऊन जाय. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. होतो नामा गजर, होतो नामा गजर, टाळ मृदुंगाच्या तालावर, टाळ मृदुंगाच्या तालावर. सारे 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 नाचती वैष्णव, माऊलीमय होऊन जाय, माऊलीमय होऊन जाय. मालक नोकर एकाच वारीत येती, मालक नोकर एकाच वारीत येती. भेदभाव विसरून जाते, भेदभाव विसरून जाते. प्रथम वर्ग अधिकारी अनंतम, प्रथम वर्ग अधिकारी अनंतम. धरितो 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 शिपायाचे पाय, माऊलीमय होऊन जाय, माऊलीमय होऊन जाय. देव दसता ध्यानी मनी, स्वप्ने दिसे रात्रंदिनी. देव असता ध्यानी मनी, स्वप्ने दिसे रात्रंदिनी. म्हणून येती भेटायाला, म्हणून येती भेटायाला. वारकरी बनूनी, वारकरी बनूनी. अवघी 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 पंढरपूर नगरी, माऊलीमय होऊन जाय, माऊलीमय होऊन जाय. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आपल्या रचनेतून पंढरी नगरीचं अगदी उत्कृष्ट सादरीकरण केलं. ते सुरेल आपल्या आवाजामध्ये. खूपच छान रचना होती सर. धन्यवाद. तर यानंतर मला वाटते आपल्या ग्रुपच्या सगळ्या सदस्यांच्या कविता सादर झालेल्या आहेत. असं कोणी आहे का जे राहिलेलं आहे? आभार प्रदर्शन कडे वळूयात का बघा. नाही राहिलं. सगळ्यांच्या रचना झालेल्या आहेत. तर आपण आता वळूया आपल्या कार्यक्रमाच्या सांगतेकडे वळणार आहोत. तर या आपल्या अशा कवी संमेलनामध्ये आनंद सर, आपण आपला माईक बंद करायचा आहे.
आपला माईक थोडासा बंद ठेव. तर आजच्या आपल्या पल्पच्या साहित्य संमेलनामध्ये, राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये आपण खूप मोठ्या संख्येने सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सगळ्यांच्या रचना देखील खूप सुंदर होत्या. अगदीच वारीचा माहोल तयार झाला होता. अगदी सर्वांच्या रचना अतिशय उत्कृष्ट होत्या आणि काही जणांनी तर आपल्या आवाजामध्ये, सुरेल आवाजामध्ये त्या गाऊन सादर केल्या. खूपच अभिनंदनीय रचना होत्या. तर या साहित्य संमेलनामध्ये आपल्या पल्पच्या सर्वेसर्वा लीना पाटील मॅडम आणि त्यांचा परिवार देखील सहभागी झालेला आहे. त्यानंतर आपले अध्यक्ष आहेत ते तोडकर सर, किरण तोडकर सर, ते देखील आपले सहभागी झालेले आहेत. आणि माझे सर्व सहकारी, कोल्हापूरचे सहकारी असतील आणि पूर्ण पल्प महाराष्ट्राचे सर्व जिल्हा अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष, सर्व सदस्य देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत. तर 1-2 मिनिटं आपण आपल्या लीना मॅडमांचं आणि किरण सरांचं मनोगत ऐकून घेऊ आणि आपल्या सांगता समारंभाकडे आपण वाटचाल करू. हे तुझ्यासाठी आणलंय. लीना मॅडम, किरण सर. नमस्कार मॅडम. आपण सर्वांनी आज या पंढरीच्या वारी या विषयावर अतिशय सुंदर कविता सर्वांनी लिहिल्या आणि सादर पण केलेल्या आहेत. खरं तर महत्वाची गोष्ट म्हणजे पंढरीला न जाता पंढरीला जाऊन आल्यासारखं वाटतंय आणि हे सगळं शक्य आहे ते आपल्या कवी लोकांच्यामुळं. आणि इथून पंढरीचं दर्शन तुम्ही सगळ्यांनी घडवलं. पंढरीची वारी करत असताना भक्तांच्या मनातला भाव सुद्धा तुम्ही आहे असा, म्हणजे एखाद्याच्या मनातले भाव देवाच्या दर्शनासाठी जातानाचे भक्ताचे भाव तुम्ही आपल्या कवितेतून मांडलेले आहेत आणि ते लोकांच्या पर्यंत पोहोचवलेलं आहे. त्याचं मन विठ्ठलापर्यंत पोहोचवलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. तर तुम्ही अतिशय सर्वांनी कविता सुंदर सादर केल्या. कोल्हापूर साहित्य समिती त्यांचा हा पहिलाच कवी संमेलनाचा ऑनलाईन प्रोग्राम आहे. तेजस सर, चारुशीला मॅडम, भगत सिंग सर, परत शाहीर सरांचं नाव काय मला माहिती नाही, लक्षात शुभम नाहीये. तांबेकर सर आपले. हा, तर तुम्ही सर्वांनी अतिशय सुंदर नियोजन करून हा प्रोग्राम केलेला आहात आणि तुमच्या पहिल्याच प्रोग्रामला अतिशय सुंदर कवींची साथ मिळालेली आहे. तुम्ही असेच प्रोग्राम पुढे पण घेत चला. मी जास्त वेळ घेत नाहीये. मला वाटतं 8:15 वाजलेले आहेत. सगळ्यांच्या जेवणाची वेळ झालेली आहे आणि सगळ्यांच्या पोटात ऑलरेडी कावळे ओरडत आहेत. पण असेच तुमचं प्रेम आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या पल्पब साहित्य परिवारात असंच वृद्धिंगत राहू देत आणि असेच कवी संमेलनाचे कार्यक्रम वरचेवर आयोजित व्हावेत आणि तुमच्या सगळ्यांची साथ अशीच पल्पब साहित्य परिवाराला मिळावी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. किरण सर देखील उपस्थित आहेत. त्यांनी 1 मिनिटामध्ये आपलं मार्गदर्शन करावं, मनोगत सादर करावं. अर्ध्या मिनिटात करतो कारण वेळ कमीच आहे. एक बंधन प्रत्येकानं पाळलंच पाहिजे. खरंच मन तृप्त झालं. अखंड महाराष्ट्रातनं सर्व कवी प्रत्येक जिल्ह्यातनं सहभाग घेतला आणि याचं श्रेय जातं ते आमच्या कोल्हापूरच्या टीमला, की कोल्हापूरच्या सर्व टीमने, सर्वांची नावं घेत नाही आता, आमचे भगतसिंग सर असून द्या, तेजस सर असून द्या, तांबेकर सर असून द्या, चारुताई असून द्या, सर्वांनी मिळून चांगलं नियोजन केलं. नवी मुंबईवरून जयराम सर आपले जिल्हाध्यक्ष सहभाग घेतला त्यांनी. परत सर्व 21 कवींना मी खरंच त्यांचे स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो. खरंच आपल्या रचना सुंदर होत्या. मी अभिप्रायामध्ये तुम्हाला ते सांगेनच, कारण बोलायला अर्धा तास पुरणार नाही, एवढा कार्यक्रम सुंदर झाला आहे. आणि आजचं वैशिष्ट्य म्हणजे एक नक्की सांगेन की आपल्या सेजलताई पाटील, लीनाताई पाटील, धीरज पाटील सर आपले सर्व उपस्थित आहेत. त्या सर्वांचे मी स्वागत करतो. जास्त आता मी बोलणार नाही आणि थोडा थांबतो, नंतर बोलीन मग. सर्व कवींच्या वतीने लाईव्ह मी आभार नसल्यामुळे मानतो. मला जॉईन नाही होता आलं सर. मला लाईन नव्हती आमच्या इकडची पावसामुळे, पण आता आली आहे तर मी जॉईन झाले आहे. कार्यक्रम कितपत राहिला याचाही मला काही अंदाज नाही. मी ऍडव्होकेट गोगर अमरावती. ऍक्च्युली आता कार्यक्रम सगळा संपलेला आहे, पण तुम्ही 1-2 मिनिटात कविता सादर करा, काही हरकत नाही. चालेल. थँक्यू मॅडम. हो, मी सादर करा नमस्कार. नक्कीच मॅडम.
नमस्कार, मी ॲडव्होकेट सौ सुलभा दीपक गोगरकर, अमरावती. माझी वारी नावाची कविता मी आपणासमोर सादर करते. कपाळाला लावी बुक्का, गळा दिसत असे माळ. कपाळाला लावी बुक्का, गळा दिसत असे माळ. मुखी विठू पांडुरंग, हाती वाजविती टाळ. मुखी विठू पांडुरंग, हाती वाजविती टाळ. टोपी पदर ही डोई, साडी नऊवारी धोती. भक्तिमय शब्दांनीच मुखोद्गत झाली पोथी. भक्तिमय शब्दांनीच मुखोद्गत झाली पोथी. डोई तुळशीला घेता नाच नाचले भक्तीने. डोई तुळशीला घेता नाच नाचले भक्तीने. पाय पंढरीस चाले नाही आराम सक्तीने. पायी पंढरीस चाले नाही आराम सक्तीने. वारकरी मेळाव्यात खेळे रिंगणात किती. वारकरी मेळाव्यात खेळे रिंगणात किती. फिटे डोळ्याचे पारणे, कशी नाही मनी भीती. फिटे डोळ्याचे पारणे, कशी नाही मनी भीती. विठ्ठलाचे दर्शनास जीव होतो कासा विस. विठ्ठलाचे दर्शनास जीव होतो कासा विस. डोळा लागतीच धारा पंढरीच्या त्या वारीस. डोळा लागतीच धारा पंढरीच्या त्या वारीस. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खूपच छान रचना सादर केली सुलभा मॅडमांनी. एकदम धन्यवाद सर. शेवटची रचना आणि एकदम शेवट गोडच केला त्यांनी. यानंतर आपण भगतसिंग सरांना बोलण्यासाठी आमंत्रित करत आहोत. भगतसिंग सर, आपण आपले आभार मानावे सर्वांचे. माझं नाव भगतसिंग नवणे, कोल्हापूरवरून. सर्वप्रथम पल्पक प्रकाशन व कोल्हापूर पल्पक साहित्य परिवार तर्फे आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य संमेलन यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. छत्रपती शाहू महाराज जयंती, महाकवी कालिदास जयंती, पंढरीची आषाढी वारी व जागतिक योग दिन या अत्यंत समर्पक आणि प्रेरणादायी विषयांवर विविध कवींनी मांडलेले विचार, त्यांच्या कविता आणि अभिव्यक्तींचे हे संमेलन खऱ्या अर्थाने समृद्ध झाले. या काव्य संमेलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व कवी कवयित्रींचे मनपूर्वक आभार, कारण त्यांच्या शब्दांनीच आजच्या संध्याकाळी एक सर्जनशील रंग चढवला. तसेच संमेलनाच्या यशस्वी आयोजनामध्ये जे योगदान दिले त्या आदरणीय आयोजक मंडळींचे विशेष आभार. सौ लीनाताई पाटील, पल्पक प्रकाशन पब्लिकेशन सर्वेसर्वा, कवी किरण तोडकर सूर्यवंशी, पल्पक महाराष्ट्र अध्यक्ष, कवी संदीप पवार, पल्पक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, तसेच कार्यरत संयोजक मंडळी, कवी तेजस पाटील, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, कवी शुभम तांबेकर, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष, कवित्री चारुशीला शेंडे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष, या सर्वांच्या अथक परिश्रमामुळे हा कार्यक्रम सुरळीत पार पडला. शेवटी उपस्थित राहून आपली कला सादर करणारे आणि इतर कवींना प्रोत्साहित करणारे प्रत्येक साहित्यप्रेमी, श्रोते, मित्र परिवार आणि रसिक मंडळी यांचेही मनपूर्वक आभार. आपल्या सर्वांच्या सहभागामुळे आणि सहकार्यामुळेच हे संमेलन स्मरणीय ठरले. पुण्यश्च लवकरच अशाच एका साहित्यिक उपक्रमात पुन्हाच भेटू. धन्यवाद. धन्यवाद भगतसिंग सर. सर्वांच्या रचना छान झाल्या. तर अशा पद्धतीने आपला हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या संपन्न झालेला आहे. तर मी जाहीर करतो की आपला हा कार्यक्रम संपन्न झाला, यशस्वीरित्या पार पडला. हो, धन्यवाद. माऊलींचा पालखी सोहळा सुरू आहे. उद्या छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी होत आहे आणि अशा या शुभ दिनी आपण सुंदर